चलो, आज बघा सर्वांनी ही न्यूज लोकसत्तामध्ये बघितलेली असेल. अतिशय इम्पॉर्टंट न्यूज आहे आणि 100% मला असं वाटते यावर अप्रत्यक्षपणे प्रश्न बनू शकतो. अप्रत्यक्ष आयोगाचा एक स्वभाव आहे बरं का, तो डायरेक्ट स्टेटमेंट उचलत नाही. त्याच्या अवतीभोवती ज्या बाबी आहे त्यावर तो प्रश्न विचारतो. चला कळलं. मेन आहे आजची ब्रेकिंग न्यूज आहे की ज्याला आपण SIR म्हणतो, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. यावर सर्वोच्च न्यायालयाचा एक लँडमार्क जजमेंट आलेला आहे, ज्यामुळे पूर्ण भारताचं राजकारण हे पूर्ण ढवळून निघालं, बिहारपासून तर पश्चिम बंगालपर्यंत. आणि बेसिकली तुम्हाला माहित असेल, आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे जे स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन आहे हे सुरू आहे. तुमच्या घरी दोन माणसं येते, एक येतो जनगणनेचा, एक येतो SIRचा. कळलीपर्यंत दोन्ही गुरुजी असतात या दृष्टिकोनातून. तर काय आहे थोडं बॅकग्राऊंड मध्ये आपण 2-3 मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक मार्क याच्यामध्ये नक्कीच तुमचा हा फिक्स होईल. विषय काय तर बघा, भारतीय संविधानाच्या भाग 15 मध्ये कलम 324 ते कलम 329 राहील लक्षात. ऑलरेडी यावर आयोगाचा एक नाही 2-3 PYQ आहे. 324 ते 329 या दरम्यान आपल्या इथं इलेक्शन म्हणजे निवडणुकी संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कुठल्याही देशाच्या म्हणजे लोकशाहीमध्ये ती लोकशाही किती स्ट्रॉंग आहे, किती पारदर्शक आहे, हे ज्या काही बाबीवरून ठरते. त्यातली एक बाब म्हणजे काय तर त्या देशाचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे किती पारदर्शक आहे याची महत्वपूर्ण भूमिका असते बरं का. ECIची भूमिका अत्यंत त्याला काय म्हणतात की इम्पॉर्टंट असते, बरोबर. आणि त्यासोबत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भूमिका तर महत्वपूर्ण असते, पण जे मतदार आहे, फेअर मतदार आहे, त्यांच्यावर सुद्धा ती डेमोक्रेसी अवलंबून असते. ह्या डेमोक्रेसीचे दोन पिलर आपण त्याला म्हणू शकतो. या दृष्टिकोनातून आपल्या कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये यावर बऱ्यापैकी चर्चा झाली. ओके. सक्सेना हे संविधान सभेचे सदस्य जे होते त्यांनी यावर प्रकर्षानं त्याला काय म्हणतात की आपलं मत मांडलं, बरोबर नाही का. म्हणजे भारताचं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आहे, त्यांची निवडणूक कशी व्हावी. कारण जर सरकारच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नियुक्ती करत असेल तर तो पारदर्शक कसा राहणार आहे. कळलं का इथपर्यंत. आणि मग त्या संदर्भात संविधान सभेमध्ये चर्चा झाली की बाबा मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करेल, हे राष्ट्रपती करेल, बरोबर नाही का. पण व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं तर राष्ट्रपती हा प्रधानमंत्र्याचाच काय मागतो, हा सल्ला मागतो. कळलीपर्यंत. मग यावर निर्णय आला होता सुप्रीम कोर्टाचा काही दिवसा अगोदर. यामध्ये 3 सदस्यीय समिती स्थापन करायला लावली. हा एक वेगळा मुद्दा आहे ज्याच्यावर आपण सविस्तर कधीतरी बोलू. मूळ मुद्दा काय आहे की लोकशाहीची पारदर्शकता या 2 गोष्टीवर अवलंबून आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि फेअर वोटर लिस्ट. आता याचं एक कलम आहे, ते कलम म्हणजे काय 324, ज्यानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबवण्याचा त्याला काय म्हणतात की प्रयत्न हे कोण करते, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि आपलं कलम 324 नुसार आता बरोबर आहे का. मी 2 मिनिटं आधी काय म्हटलं की स्ट्रॉंग डेमोक्रेसीसाठी जेवढं निवडणूक आयोग मजबूत पाहिजे तेवढं फेअर वोटर लिस्ट पण पाहिजे, असा सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे बरं का. 2-3 केसेसमध्ये, विशेष करून ज्योती बसू केसमध्ये, पीपल युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी या केसमध्ये, आणि आता ज्या निर्णयाची आपण चर्चा करत आहोत त्यामध्ये पण सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. तर या 324 नुसार मतदार याद्या तयार करण्याचा अधिकार हा कोणाला आहे, निवडणूक आयोगाला आहे. या इव्हन म्हणजे काय, संपूर्ण मतदान प्रक्रिया ही कशी राबवल्या गेली पाहिजे हा अधिकार पूर्णपणे कोणाला आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आहे. मग तो निवडणूक कशी राबवणार, त्याची प्रक्रिया काय असेल, अधिकार तर संविधानाने देऊन टाकला. तर त्यासाठी तरतूद बघा कशी आहे, तर ही प्रक्रिया कशी राबवल्या गेली पाहिजे या संबंधी कायदा करण्याचा अधिकार आपल्या संविधान सभेने हा संसदेला दिलाय. व्यवस्थितपणे आहे का, कोणाला दिलाय, संसदेला दिलाय. मग संसदेनं काय केलं तर पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1951, कुठे कुठे 50 असेल घाबरू नका, 2 कायदे आहे, बरोबर. पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1951 हा काय केला, हा पारित केला. आणि यानुसार या कायद्याच्या
सेक्शन 21 नुसार, बरोबर आहे का? सेक्शन 21 हे भारतीय संविधानाचं नाही आहे, हे सेक्शन 21 याचं आहे. याच्या उपकलम 3 नुसार, बरोबर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, ओके, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, त्याला थोडं बाजूला घेऊ का? ओके, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, ज्याला आपण मतदार यादी म्हणतो, त्या मतदार याद्या या अपडेट करण्याचा अधिकार दिलेला आहे. बरोबर आहे का? हे प्रक्रिया समजली बरोबर तुम्हाला? काय दिलाय? हा अधिकार दिलाय कोणाला? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला. आणि या मतदार याद्या अपडेट करणे त्यालाच म्हणतात स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन, म्हणजे SIR. समजलं? त्यालाच म्हणतात काय? स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन म्हणजे काय? SIR. हे कळलं का इथपर्यंत मला सांगा? ओके, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. SIR म्हणजे काय? मतदार याद्या अपडेट करणे. पहिला मुद्दा. हा अधिकार कसा मिळाला निवडणूक आयोगाला? तर सेक्शन 21 लोकप्रतिनिधी कायद्याचं, तो कायदा कोणी केला? संसदेनं. आणि संसदेला अधिकार कोणी दिला? आर्टिकल 324 न. आता या निवडणूक याद्या, मतदार याद्या या नेहमी अपडेट होत होत्या स्वातंत्र्यापासून, 1952 पासून. पण खऱ्या अर्थानं त्याला काय म्हणतात की जे सुरुवात झाली, ती सुरुवात झाली 2002 पासून. 2002 पासून या मतदार याद्या कट टू कट अपडेट व्हायला काय झाली? सुरुवात. आणि कट टू कट अपडेट व्हायला सुरुवात झाल्यानंतर, ओके, या मतदार याद्या, आता याचा मुद्दा काय झाला? तर 2025 मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं असं ठरवलं की आपण टप्प्याटप्प्यानं संपूर्ण भारताच्या मतदार याद्या अपडेट करू, संपूर्ण भारताच्या. आणि सुरुवात केली कुठून? तर बिहारपासनं. सुरुवात कुठून केली? तर वेस्ट बेंगॉल पासनं. सुरुवात कुठून केली? तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पण आहे, बरोबर आहे का? असा कार्यक्रम चालू आहे. आलं बिहारमध्ये. आता बिहारमध्ये मतदार याद्या अपडेट करणे म्हणजे SIRचं काम हे सुरू झालं. आणि त्यामध्ये विरोधकांनी आक्षेप घेतला की सत्तारूढ पक्ष आपल्यानुसार वोटर आयडी अपडेट करून घेत आहे आणि बाकी लोकांना बाहेर काढत आहे. विषय कळली इथपर्यंत? या संदर्भात बिहार सरकारकडनं काही लोक हे गेले आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टात सांगितलं की जे काही स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मार्फत राबवल्या जात आहे, ती प्रक्रिया चुकीची आहे. असा आहे, तसा आहे, हे आहे, ते आहे. त्यामुळे ते थांबवण्यात यावं असं कोणी म्हटलं? काही लोकांनी. विषय कळली इथपर्यंत? आणि या संदर्भात मग सुप्रीम कोर्टाचा एक जजमेंट आला आज की निवडणूक आयोगाला नागरिकत्व ठरवू शकत नाही. ओके, पुढे SIR प्रकरणी निकाला सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्वाळा. त्यांनी असं म्हटलं की मतदार याद्यामध्ये समाविष्ट हे जे आहे, बरोबर, की जे SIR जे चालू आहे ते पूर्णपणे हे ओके आहे. ठीक आहे, असा जजमेंट आला. आता सर 65 लाख फेक वोटर त्याला काय म्हणतात की बिहारमध्ये बाहेर काढले, पश्चिम बंगालमध्ये बाहेर काढले. आता हा पॉलिटिकल मुद्दा असू शकतो. माझं काम काय आहे की एक कॉन्स्टिट्यूशनल त्याची प्रोव्हिजन काय ती सांगणे, सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं ते सांगणे आणि सोप्या भाषेमध्ये तो मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवणे. आता त्यातलं प्रोसेस काय, याच्यामध्ये 100% राजकारण असू शकते, यात कुठेही दुमत नाही. आणि तो माझा प्रांत नाही आणि तिथं मी जात पण नाही आणि तुम्ही मला तिथं नेऊ पण नका. इज दॅट क्लिअर? चुकी बरोबर. भारतामध्ये संविधान सभेने चुकी बरोबर ठरवण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला दिलाय. आपण सुप्रीम कोर्टावरच जर समजा गडबड केली तर नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकते. पण मी पूर्णपणे हे मानायला तयार नाही की सगळं ओके आहे म्हणून. काहीतरी या प्रक्रियेमध्ये गडबड आहे, यात कुठंच दुमत नाही. ठीक आहे, एक वेळा पुन्हा बघून घ्या. भारतीय संविधानाच्या कलम 324 ते 329 या दरम्यान इलेक्शनची तरतूद आहे. यामध्ये कलम आहे कलम 326. यामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणजे कोण? ज्याचं 18 वर्ष पूर्ण झालं आणि अंतिम मतदार यादीमध्ये नाव आहे, तो भारतामध्ये मतदार किंवा मतदान हा करू शकतो. आणि लक्षात ठेवायचं, मतदान करणे हा व्यक्तीचा लिगल राईट्स आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आहे, नॉट अ फंडामेंटल राईट. अगेन रिपीट, right to vote is a not a fundamental right, it's a legal right.
और कॉन्स्टिट्युशनल राईट. कॉन्स्टिट्युशनल असेल तर लिगल होऊनच जातो, लिगल असेल कॉन्स्टिट्युशनल होऊन जातो, पण फंडामेंटल राईट नाही आहे बरं का, हे लक्षात ठेवायचं. कलम 329 नुसार निवडणुकी संदर्भात ज्या काही बाबी आहे त्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही किंवा कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. हे 3 कलम बरोबर लक्षात ठेवा आणि संविधानाचं भाग 15 मध्ये ही तरतूद आहे. ओके, मी 100% सांगतो, यावर प्रश्न पूर्वला मुख्यला कुठं ना कुठं तरी तुम्हाला विचारल्या जाईल. कळलं? आता याच्या मागे राजकारण काय काय त्याच्यामध्ये आता इथून कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर आता तुम्ही बरोबर हे बघून घ्या आणि आता व्यवस्थित सांगा. नाही तुम्ही म्हणाल सर तुम्ही असं बाजू घेऊन राहिले. मी बाजू नाही, एक त्याला काय म्हणतात की शिक्षक धर्मानुसार माझं काम आहे की कॉन्स्टिट्युशनल लेन्स काय म्हणते हे तुम्हाला क्लिअर करणे. चला ठीक आहे. इथपर्यंत काही प्रश्न असतील तर मला आता तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारून टाका.